नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये गुंता वाढलाय। भुजबळ आणि गोडसेंचं नाव आता मागे पडल्याचं कळतंय। भाजपकडनं नवा सर्वे करत 3 नव्या नावांची चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे। भाजपचे आमदार राहुल ढिकले, अजित पवारांचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे। गुढीपाडव्यानंतरच नाशिकच्या जागेवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। संघ परिवाराकडनं चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे। आणि याच विषयी अधिक अपडेट घेऊयात। किरण टाचणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, भुजबळांचं नाव नाशिकमध्ये आघाडीवरती मानलं जात होतं, त्यासोबतच गोडसे सुद्धा आग्रही होते, पण आता ही 2 नावं बाजूला पडून नव्या 3 नावांची चर्चा सुरू झाली आहे। काय कळतंय, कोणाचं नाव आघाडीवरती सध्या दिसतंय या सगळ्या चर्चेत? गुरु, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा तिढा काही केल्या सुटत नाहीये आणि आता त्याबाबतचं नवं पाऊल महायुतीच्या माध्यमातून टाकलं जातंय असं म्हणता येईल। त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेमंत गोडसे आणि भुजबळांचं नाव मागे पडलेलं आहे। 3 नव्या नावांची चर्चा आता सध्याच्या घडीला सुरू झालेली आहे। भाजपकडनं काही सर्वे करण्यात आले होते, त्या सर्वेच्या पार्श्वभूमीवर ही 3 नावं चर्चेत आल्याचं बोललं जातंय। यामध्ये राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे आणि अजय बोरस्ते या 3 नावांची चर्चा सुरू झालेली आहे। हे तिघही वेगवेगळ्या पक्षांचे आहेत जे महायुतीमध्ये आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देखील आणखी एका नावाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जाते। त्याबाबतचा देखील एक वेगळी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। वरिष्ठ पातळीवरचा याबाबत खल देखील सुरू आहे। मात्र भुजबळांचं नाव जे जवळपास निश्चित मानलं जात होतं ते नाव मागे पडलेलं आहे। छगन भुजबळ यांना वाढता विरोध बघता याबाबतचा हा सर्वे केला जातोय का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय। त्यामुळे गुढीपाडव्यानंतरच या नावावर शिक्कामोर्तब होईल असंही बोललं जातंय। त्यामुळे कुणाच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडते हे देखील बघावं लागणार आहे। गुरु, अर्थात किरण, या सगळ्यामध्ये मराठा विरोध हा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातोय। गुरु, खरं म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ ओळखला जातो। जवळपास 55 ते 60% हे मराठा मतं आहेत, निर्णायक मतं मानली जातात आणि त्यामध्ये जो मराठा उमेदवार असतो त्याला मोठा प्रतिसाद मिळत असतो, जे मागील काळामध्ये देखील गोडसेंच्या निमित्तानं बघायला मिळालं। मात्र सध्याच्या घडीला या सगळ्या पार्श्वभूमीवर घडामोडी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहे। माधव पॅटर्न पूर्ण करायचं असेल तर छगन भुजबळांना उमेदवारी देणं महत्त्वाचं भाजपकडनं मानलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांचं नाव चर्चेत आलं होतं। त्यामुळे आता त्यामुळे आता ही 3 नावं चर्चेत आल्यानंतर ही जी सगळी समीकरणं आहेत ती कशी जुळवली जातात बघायचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।